गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुड मॉर्निंग. तर आज आमचा कोकणमधला दुसरा दिवस आहे आणि काल रात्री थोडं व्हेज फूडसाठी आमची खूप तारांबळ उडाली आणि खूप वेळ गेला आमचा. तर प्रॉब्लेम असा झाला, ज्या विकेंडला आम्ही गेलो होतो तिथल्या गावातली यात्रा होती, त्याच्यामुळं सगळे रेस्टॉरंट बंद होते. त्याच्यामुळं व्हेज खाणाऱ्यांची खूप हालत बेकार झाली आणि ज्या हॉटेलवर आम्ही स्टे केलं होतं तिथं फक्त स्टेचं होतं, जेवणाचं नव्हतं. त्याच्यामुळे सुद्धा तारांबळ उडाली. 2 दिवसाच्या यात्रेमुळं दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा कुठंच आम्हाला ब्रेकफास्ट मिळत नव्हता आणि एका ठिकाणी मिळाला पण तो इतका काही छान नव्हता. त्यानंतर आम्ही घावणे आणि चटणीचा नाश्ता केलो आणि आम्ही निघालो सुवर्ण मंदिराकडे. असं म्हणतात दिव्यागरमधल्या एका माणसाला त्याच्या बागेत काम करताना गणपतीची मूर्ती भेटली आणि ती त्याने इथं स्थापना केली आणि याला त्यांनी नाव दिलं सुवर्ण मंदिर. आणि जे मुखवटा त्यांना भेटलं होतं त्याची 2012मध्ये चोरी झाली. त्यानंतर ती मुखवटा भेटली आणि त्याला आता लॉक करून ठेवलेत आणि दुसरी मूर्ती इथं स्थापना केलेली आहे. तिथून आम्ही गेलो रूपनारायण मंदिरला. ते पण मंदिर खूप सुंदर होतं. विष्णूंचं मंदिर होतं, ते खूप छान होतं आणि इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथले मंदिर सगळे लाल कलरचे आहेत कोकणातले. सो खूप छान होतं. तिथून आम्ही गेलो सुहास बापट यांच्या खानावळीमध्ये परत एकदा. तर सोलकढी आणि मोदकची रेसिपी मला पाहिजे होती, तर गर्दी नसल्यामुळं मी व्हिडिओसुद्धा केला. तर नारळाचं दूध बनवलं जातं आणि त्याच्यामध्ये कोकम सरबत ॲड केला जातो आणि जस्ट आपली हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर आणि चवीनुसार साखर घातली जाते, ज्यांना जितपत गोड लागतं त्यानुसार. पण इतकं सुंदर टेस्ट होती याची. नारळाच्या दुधामध्ये पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये पाणी ॲड केलं जातं, त्याच्यामुळं त्याची टेस्टच वेगळी असते. जी आम्ही ट्राय केली होती आणि जी ही आहे याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. यांनी इथं पाणी ॲड केलं नाही, कुठलाही आर्टिफिशियल कलर यूज केला नाही आहे. त्याच्यामुळं खूप अप्रतिम सोलकढी होती. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. त्याच्यानंतर मोदक बनवायला घेतलं होतं त्यांनी आणि एका दिवसात त्यांच्याकडे 400 ते 500 मोदक बनले जातात. ते पण मशीनद्वारे नाही, तर ते स्वतः हाताने बनवतात. जे मोदकाच्या कळ्या असतात, ॲक्च्युली मोदक खाण्याची मजा त्याला बघूनच येते. तर इथं बायकांनासुद्धा लाजवतील असे हे आजोबा इतके सुंदर हाताने मोदक बनवत होते. खरंच त्यांच्याकडं बघून वाटलं नाही की त्यांनासुद्धा बनवता येत असेल, पण खूप छान आणि खूप सुंदर त्यांनी त्याला आकार दिला होता. आदल्या दिवशी जेवणाची तारांबळ उडाली. त्यानंतर आमच्या मनात विचार आला, आपल्याला सुहास बापटांच्या खानावळीसारखं जेवण परत जेवायला मिळेल की नाही मिळेल. त्यामुळं आम्ही ठरवलं की जेवण करूनच दिव्यागर सोडूया. तर आम्ही मस्त 12-12:30 वाजता जेवण केलं आणि निघालो पुण्याला जाण्यासाठी. आणि यांच्या खानावळीची अजून एक गोष्ट म्हणजे हे फक्त सॅटर्डे आणि संडेच ओपन असतं. येताना आमच्या मनात असा विचार आला की एवढ्या लांब आलो आहे तर कोस्टल रोडचा सुद्धा आनंद घेतलाच पाहिजे. तर जाताना आरावी बीचकडनं आम्ही गेलो आणि जवळून समुद्र अजून एकदा सुंदर बघितला आणि मनाला एकदा तृप्त करून टाकलं. खरंच खूप छान नजारा होता. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे कोकणातले आंबे जगभरात प्रसिद्ध आहेत. तर म्हणलं कोकणातले हापूस आंबे तर ट्राय केलेच पाहिजे. तर येताना खूप सारे आंब्यांचे स्टॉल होते, तर आम्ही आंब्यांची सुद्धा खरेदी केली. हा आंबा रत्नागिरीचा हापूस आंबा आहे. मद्रासी आंबे नाहीत. मद्रासी आंबे न्यूजपेपर चेक करायचा. न्यूजपेपर जर चेन्नई बरोबर मल्याळमचा असेल तर मद्रासी कमी नाही काय. सीझनचा पहिला हापूस आंबा आज आम्ही घेतलेला आहे. अविनाशकडून गिफ्ट आम्हाला मिळालं. चला टेस्ट करू. सीझनचं पहिलं नुकसान करतात. बाबा आंबे एकदम. चला. एवढ्या कडाकीच्या उन्हामध्ये 4 थेंब पावसाचे पडले तरी वातावरण खूप छान झालं होतं. तर तामिनी घाटमध्ये आम्हाला पाऊस लागला आणि ट्रिपला खूप मजा आली. आजचा हा ब्लॉग 2 दिवसाचा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू. बाय.